माघ कृष्ण एकादशीला षटतिला एकादशीचे व्रत केले जाते। या व्रतामध्ये भगवान विष्णूला तीळ अर्पण केले जातात आणि पूजेनंतर तिळाचे दान केले जाते। जाणून घेऊया यावर्षी षटतिला एकादशी कधी आहे। माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशीचे व्रत केले जाते। या दिवशी जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते। या व्रतामध्ये भगवान विष्णूला तीळ अर्पण केले जातात आणि पूजेनंतर तिळाचे दान केले जाते। या व्रतामध्ये तिळाचे महत्त्व असल्याने याला षटतिला एकादशी असे म्हणतात। जे षटतिला एकादशीचे व्रत करतात त्यांची पापे नष्ट होतात आणि त्यांना जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य आणि धान्य मिळते। जाणून घेऊया यावर्षी षटतिला एकादशी कधी आहे, षटतिला एकादशीचा मुहूर्त आणि महत्त्व काय आहे। षटतिला एकादशीसाठी माघ कृष्ण एकादशी तिथी शुक्रवार 24 जानेवारी रोजी संध्याकाळी 7:25 सुरू होईल। ही तारीख दुसऱ्या दिवशी शनिवार 25 जानेवारी रोजी रात्री 8:31 पर्यंत वैध आहे। अशा स्थितीत उदय तिथीच्या निमित्ताने शनिवार 25 जानेवारी रोजी षटतिला एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे। षटतिला एकादशीचा शुभ मुहूर्त। षटतिला एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:26 ते 6:19 पर्यंत आहे। त्या दिवशीचा शुभ मुहूर्त किंवा अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 ते 12:55 आहे। एकादशीचा शुभ मुहूर्त 8:33 ते 9:53 आहे। ध्रुव योगात षटतिला एकादशीचे व्रत। यावर्षी षटतिला एकादशी व्रत ध्रुव योगात आहे। व्रताच्या दिवशी ध्रुव योग आहे 26 जानेवारी रोजी पहाटेपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 4:38 पर्यंत आहे। तर ज्येष्ठ नक्षत्र हे सकाळपासून पूर्ण रात्रीपर्यंत असते। षटतिला एकादशी पारण वेळ। षटतिला एकादशीचे व्रत पाळल्यास रविवार 26 जानेवारीला पारण करावे लागेल। उपवास सोडण्याची वेळ सकाळी 7:12 ते 9:21 अशी आहे। त्या दिवशी द्वादशी तिथी रात्री 8:54 समाप्त होईल। तिला एकादशी व्रताचे फायदे। षटतिला एकादशीचे व्रत आणि विष्णूची पूजा केल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात। जे लोक या दिवशी तिळाचे दान करतात त्यांचे दारिद्र्य दूर होते। माघ महिन्यात तीर्थस्नानाला महत्त्व आहे। षटतिला एकादशीच्या दिवशी तुम्ही हरिद्वार, प्रयागराज इत्यादी तीर्थक्षेत्रात स्नाने केले तर भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील। तिळाचे धार्मिक महत्त्व। षटतिला एकादशीच्या दिवशी तीळ दान करणे विशेष मानले जाते। या दिवशी तिळाचे दान केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते। याशिवाय पाण्यात तीळ मिसळून तर्पण अर्पण केल्याने मृत पितरांना शांती मिळते। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।